नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 चा 20वा धडा आपले भावनिक जग याचा स्वाध्याय सोडवतोय. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशील असतो. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्याचा प्रथम विचार करावा. प्रश्न 2, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते? उत्तर, भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते. समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते? उत्तर, आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे? उत्तर, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न 3, पुढील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. भावनिक समायोजन म्हणजे काय? माणूस हा विचारक्षम असतो तसाच तो भावनाशील असतो. आपले विचार आणि भावना याचा योग्य मेळ घातला आला पाहिजे. तर योग्य रीतीने योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात. रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? उत्तर, रागाने पुढील दुष्परिणाम होतात. 1, समंजसपणा सहकार्याची वृत्ती कमी होते. 2, आपण रागीट व हट्टी होतो. 3, रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो. 4, आपल्याला डोकेदुखी, निरुत्साह, निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते. प्रश्न क्रमांक आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी? उत्तर, आपल्यातल्या उणीवा आपल्याला माहिती असल्यावर आपण प्रयत्न करून उणीवांवर मात करता येते. जर उणीवांची जाणीव आपल्याला नसेल तर त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. प्रश्न 4, तुम्हाला काय वाटते ते लिहा. प्रश्न तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत. उत्तर, मी निराश झालो, मला शिक्षकांचा रागही आला. घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात. उत्तर, मला आनंद होतो. मित्राला मोठे बक्षीस मिळाले. उत्तर, माझ्या मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला अभिमान वाटेल. प्रश्न वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात, मला खूप आनंद होतो. रोहनने वर्गात तुमचा अपमान केला. उत्तर, मला त्याचा राग येईल. प्रश्न क्रमांक 5, तुम्ही या प्रसंगी काय कराल? रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला. उत्तर, रोहिणीचे मी अभिनंदन करेल. तिने स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर निबंध कशा प्रकारे लिहिला याबद्दल माहिती विचारेल. चांगला निबंध कसा लिहावा याबाबत अधिक माहिती तिच्याकडून जाणून घेईल. कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही. उत्तर, कविताच्या रागाचे कारण जाणून घेऊन तिची समजूत काढेन. तिला अन्नावर राग काढू नको असे सांगून तिला डबा खाण्यास सांगेन. वीणा शाळेत एकटी वावरते. उत्तर, मी वीणाबरोबर मैत्री करेन. तिच्याशी बोलून तिला सर्वांसोबत सामावून घेईल. मकरंद म्हणतो, माझा स्वभावच हट्टी आहे. उत्तर, मी मकरंदला त्याचा स्वभाव बदलण्याचा सल्ला देईन. हट्टी स्वभावामुळे त्याचे स्वतःचेच कसे तो नुकसान करून घेते त्याला सांगेन. उपक्रम खालील तक्ता भरा. शिक्षकांच्या मदतीने आपला स्वभाव जाणून घ्या. खूप छान बरं का, नक्की करा हा तक्ता. कृती, खूप राग येतो, सतत गप्पा मारतो, इतरांना मदत करतो, इतरांच्या आपुलकीने चौकशी करतो, खूप भांडण करतो, इतरांना शाबासकी देतो आणि कोणी वाईट बोलले तर रडू येते किंवा आनंदी राहायला आवडते. बरं, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आणि हा स्वाध्याय आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.